अकोला शहरात पुन्हा एकदा गुन्हेगारीनं डोकं वर काढलं आहे। रेल्वे स्टेशन चौकावर मध्यरात्री 2 गटांमध्ये रक्तरंजिश हाणामारी झाली। यामध्ये चाकू आणि लोखंडी पाईपचा वापर झाला। 3 तरुण गंभीर जखमी झाले आहेत, तर दोघांची प्रकृती चिंताजनक आहे। ही घटना नेमकी घडली कशी आणि यामागचं कारण काय, जाणून घेऊया आमच्या सविस्तर रिपोर्टमध्ये। शनिवारी मध्यरात्री अकोला शहरातील रेल्वे स्टेशन चौकावर पैशांच्या व्यवहारावरनं 2 गटांमध्ये जोरदार हाणामारी झाली आहे। मराठा बारमधून बाहेर पडलेल्या तरुणांनी दुसऱ्या गटावर चाकू आणि लोखंडी पाईपने हल्ला केला। प्रत्युत्तरात दुसऱ्या गटानेही चाकूबाजी केली, ज्यामुळे 3 तरुण गंभीर जखमी झालेत। या घटनेत आदित्य मानवटकर, नाविद अनवर आणि तारिक अजीज हे जखमी झाले असून त्यांना अकोल्याच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे। दोघांची प्रकृती गंभीर आहे। ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाली असून रामदास पेठ पोलिसांनी तपास सुरू केलाय। स्थानिक नागरिकांमध्ये या घटनेमुळे संताप आहे। रात्री उशिरापर्यंत चालणारे बार आणि बेकायदा गतिविधींवर नियंत्रण आणण्याची मागणी जोर धरू लागली आहे। शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत। अकोल्यातील ही धक्कादायक घटना शहरातील वाढत्या गुन्हेगारीचं वास्तव दर्शवते। रात्रीच्या वेळी चालणारे बार, बेकायदेशीर गतिविधी आणि पोलिसांच्या गस्तीवर आता प्रश्न उपस्थित होत आहेत। स्थानिक नागरिक कठोर कारवाईची मागणी करीत आहेत। प्रश्न असा आहे की यावर प्रशासन कधी गंभीरपणे पावलं उचलेल। आम्ही या प्रकरणावर लक्ष ठेवून आहोत। तोपर्यंत पाहत रहा सिटी न्यूज।